उद्या होणाऱ्या ठाकरेंच्या मेळाव्यानिमित्त ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठाण्यामधील हरिनिवास सर्कल या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित हे बॅनर लावलेले आहेत। यामधील आशय सर्वांचं लक्ष वेधून घेतोय आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मध्ये मनसैनिक आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षाचा जो आहे विजय मेळावा वर्ली येथील डोम मध्ये साजरा करण्यात आहे। पण त्यापूर्वी जर आपण ठाण्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये दोघेही ठाकरे बंधू एकत्र यायला आपल्याला पाहायला भेटत आणि परंतु त्या पद्धतीने आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की महाराष्ट्रामध्ये हिंदी कुठेही सक्ती केली जाणार नाही। त्याच्यानंतर कुठेतरी आता ठाण्यामध्ये जागोजागी बॅनरला सुरुवात झालेली आहे। हा बॅनर जो ठाण्यातील चराई जो विभाग आहे, जो कोपाटचा जो मेन डेपो आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या बॅनरवरती आपण वरच्या भागात पाहिलं तर नेतृत्व मराठीचा आणि मध्यभागी जो आहे बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यात जर आपण पुढे पाहिलं तर जो मधला भाग आहे त्या ठिकाणी एक मजकूर देखील लिहिण्यात आलेला आहे। महाराष्ट्राची भाषा मराठी पण सरकारला ओढ लागली होती हिंदीची, महाराष्ट्रात सरकार बसली तिघांची पण जनतेला ओढ लागली दोन भावाची, अशा पद्धतीचा हा जो बॅनर आहे तो ठाण्यामध्ये लावण्यात आले आहे। विशेष म्हणजे मराठी आणि ठाकरे बरोबर महाराष्ट्र असा देखील या बॅनरवरती उल्लेख आहे। त्यामुळे उद्या जो वर्ली येथील डोम मध्ये जो शिवसैनिक आणि उद्धव मनसे या दोन गटाचा जो विजय मेळावा होणार तो कशा पद्धती होणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिक शेख सोबत रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे।